आपण एक्सप्लोर करत आहोत 25 बेस्ट प्रोजेक्ट अक्रॉस वेस्ट पुणे आणि त्या सिरीजच्या आपण आहोत आज 22व्या दिवसावर। आजचा जो प्रोजेक्ट राहणार आहे तो आहे बावदान सारख्या लोकेशन मध्ये, जिथे तुम्हाला 5 अशा गोष्टी भेटतात ज्या ह्या प्रोजेक्टला बनवतात उत्कृष्ट प्रोजेक्ट। तर ह्या 5 गोष्टी तुम्हाला मी शेवटपर्यंत सांगणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा। तर पहिली गोष्ट जी आहे ती तुम्हाला भेटते हा सिरीन व्ह्यूज। तुमचा हा स्कायवॉक आहे आणि स्कायवॉक वरनं तुम्हाला असे व्ह्यूज एन्जॉय करता येणार आहेत फॉर अ लाईफ टाइम। सो हे व्ह्यूज तुम्हाला अनइंटरप्टेड तुमचे लाईफ टाइम तुम्हाला एन्जॉय करता येणार आहेत। आणि पूर्ण तिन्ही साइडनी तुम्हाला बघू शकता, तिन्ही साइडनी ग्रीनरी प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणजे ऑलरेडी म्हणजे हा एनडीए झोन आहे सगळीकडे। तर तुम्हाला हा अनडिस्टर्ब म्हणजे तिथे कन्स्ट्रक्शन वगैरे काहीच येणार नाहीये। या प्रोजेक्ट मधली अशी दुसरी गोष्ट जी तुम्हाला आणि तुमच्या लहान मुलांना नक्कीच आवडणार आहे तो म्हणजे या प्रोजेक्ट मध्ये असणारा 12.5 एकरचा पूर्ण स्पोर्ट्स ड्रिव्हन अम्युनिटीजचा एरिया। तिथे तुम्हाला क्रिकेट नेट पिच भेटतं, त्याच्यानंतर हा बिग साईजचा फुटबॉल ग्राउंड भेटतं, 400 मीटर्सचा हा तुम्हाला वॉकिंग आणि रनिंग ट्रॅक भेटतो। त्यासोबतच तुम्हाला विविध असे स्पोर्ट्स ड्रिव्हन कोर्ट्स भेटतात, जसे की बास्केटबॉल कोर्ट आहे, टेनिस कोर्ट आहे, वेरियस म्हणजे फुटबॉल कोर्ट भेटतात, क्रिकेट नेट पिचेस आहेत। आणि तो जो एरिया ग्रे पार्ट मध्ये तुम्हाला दिसतोय तो राहणार आहे तुमचा स्केटिंग रिंग। आणि या म्हणजे एवढेच अम्युनिटीज नाही, तुम्हाला कवर्ड बॅडमिंटन कोर्ट सुद्धा इथे भेटून जातात। आणि ह्या सोबतच मी म्हणजे ह्या अम्युनिटीज अशाच प्रोव्हाइड नाही केले गेलेल्या, ह्याच्या सोबतच इथे मल्टिपल मोठ्या मोठ्या अकॅडमीजचा टायअप असणार आहे। तर हे टायअप्स तुम्हाला मोठे मोठे कोचेस इथे येऊन तुमच्या लहान मुलांना ट्रेनिंग देणार आहेत। जर तिसऱ्या गोष्टीबद्दल आपण बोलायला गेलो तर तुमची अनमॅच कनेक्टिव्हिटी भेटते तुम्हाला। NH4 चा हायवे हा समोर तुम्हाला भेटून जातो, जिथून तुम्ही पुणे, बँगलोर आणि मुंबईला कनेक्ट करू शकता। आणि ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ पुणे, जसं की तुम्हाला सिटी सेंटरला कनेक्ट करायचंय कोथरूड, शिवाजीनगर, तर इथून फक्त तुम्ही 10 मिनिटांच्या अंतरावर तो कनेक्ट करू शकता। याच सोबत जर या प्रोजेक्ट मध्ये आपण कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायला गेलो तर तुम्हाला अनमॅच ती भेटूनच जाते। त्याच्यासोबतच नेबरहुड सोबत बोलायला गेलो तर तुम्हाला इथे वेल नोन स्कूल्स, कॉलेजेस भेटून जातात, ज्यामध्ये या प्रोजेक्टच्या विसिनिटी मध्येच GGS इंटरनॅशनल स्कूल मिळून जाती, जी तुम्हाला सोसायटी मध्येच आहे। त्याच्यानंतर रॅन इंटरनॅशनल, लिटिल मिलेनियम स्कूल, SNBP स्कूल या वॉकिंग डिस्टन्स किंवा पकडून चला 5 मिनिटांच्या डिस्टन्सवर तुम्हाला भेटून जातील। याच सोबत मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज जसे की फ्लेम युनिव्हर्सिटी, JSPM, PVPIT, त्याच्यानंतर एम्ब्रोशिया हॉटेल मॅनेजमेंट, या सगळ्या युनिव्हर्सिटीज खूप जवळच्या डिस्टन्स मध्ये या लोकेशन पासून आहेत। त्याच सोबत हे जे लोकेशन आहे याच्या सराउंडिंगला भूगाव एरिया येतो। तर ह्या भूगाव एरिया ओळखला जातो पुणेचा नाईट लाईफ एरिया, जिथे तुम्हाला क्लबिंग ऑप्शन्स, हॉटेल्स वगैरे, खूप पॉप्युलर रेस्टॉरंट्स वगैरे भेटून जातात। याच सोबत जी हॉस्पिटॅलिटीचं आपण बोलायला गेलो तर आपल्याला इथे चेलाराम हॉस्पिटल असे वेल नोन हॉस्पिटल्स पण उपलब्ध आहेत। आणि याच सोबत ह्या प्रोजेक्टचा जो एरिया आहे तो एरिया आहे 30 एकरचा। तो 30 एकर मध्ये हा प्रोजेक्ट डेव्हलप केला जातोय बाय गोयल-गंगा कॉर्पोरेशन। तर थोडंसं गोयल-गंगा डेव्हलपर्स बद्दल बोलायला गेलो तर ह्या डेव्हलपरनी अराउंड 125 प्लस कंप्लीट प्रोजेक्ट केलेले आहेत अराउंड 40 वर्षाच्या कालावधीमध्ये। तर खूप जास्त एक्सपिरियन्स हे होल्ड करतात। यांचे मोठे मोठे टाउनशिप्स प्रोजेक्ट असतात 25 एकर, 30 एकर, आणि हा पण जो प्रोजेक्ट आहे हा बनवले जातोय 30 एकरच्या लँड पार्सल मध्ये। खूप युनिक अम्युनिटीज यामध्ये प्रोव्हाइड केले गेलेले आहेत। हा तुमचा स्कायवॉक आहे, जो की तुम्हाला भेटतो 23व्या मजल्याच्या हाईट वरती, जिथून तुम्हाला सिरीन व्ह्यूज असेच लाईफ टाइम साठी ओपन भेटणार आहेत। तर याच सगळ्या गोष्टी ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या त्या ह्या प्रोजेक्टला बनवतात एक लेजंडरी प्रोजेक्ट। त्यामुळेच या प्रोजेक्टचं नाव दिलं गेलेलं आहे गोयल-गंगा लेजंड्स काउंटी। तर आपण यापुढे आपण सेल्स ऑफिस मध्ये एंटर करून आपण बघणार आहोत या प्रोजेक्टचं मिनी स्केल मॉडेल, आणि त्यानंतर बघणार आहोत एक खूप सुंदर असा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट। आणि आता 5वी गोष्ट, जी गोष्ट बनवती या प्रोजेक्टला सर्वात उत्कृष्ट, ती म्हणजे या प्रोजेक्टचा फर्स्ट फेज ऑलरेडी डिलिव्हर्ड आहे। त्याच्या अम्युनिटीज पार्ट मध्ये मी आता आहे। हा वॉकिंग ट्रॅक आहे, सराउंडिंगला तुम्ही ग्रीनरी बघू शकता, मेंटेन्ड आहे। म्हणजे ह्या प्रोजेक्टला डिलिव्हर होऊन अराउंड 2 ते 3 वर्ष झालेत,
पण ग्रीनरी मेंटेन आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी बेस्ट आहे. हे त्यांचं पहिलं क्लब हाऊस होतं. तिथे तुम्हाला स्विमिंग पूल, व्हेरियस जिम्नॅशियम एरिया म्हणा, त्याच्यानंतर आपले जे स्पोर्ट्स ड्रिव्हन अम्युनिटीज आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे भेटतात. आणि त्याच्यासोबतच तुम्ही कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि एलिव्हेशन बघू शकता. 2 ते 3 वर्ष झालेले डिलिव्हर्ड होऊन, पण कन्स्ट्रक्शन क्वालिटी तुम्हाला असं दिसेल की नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे प्रोजेक्टची. तर तुम्हाला ह्या गोष्टींमुळेच ह्या डेव्हलपर थ्रू तुम्हाला चांगली कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि सस्टेनेबिलिटी तुम्हाला चांगली भेटते. यासोबतच या प्रोजेक्टच्या USPs बद्दल जाणून घ्यायला गेलं तर हा 30 एकर मधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असणारा आहे बावदान एरियामधला. त्यासोबतच तुम्हाला भेटतात 12.5 एकरचे डेडिकेटेड स्पोर्ट्स ड्रिव्हन अम्युनिटीज. त्यात तुम्हाला व्हेरियस स्पोर्ट्स अकॅडमीज सुद्धा भेटून जातात. त्यासोबतच हे जे क्लब हाऊस आहे ह्याच एक रेप्लिका क्लब हाऊस, ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचं सेकंड फेज मध्ये येणार आहे. तर तुम्हाला दोन्ही क्लब हाऊसचा ऍक्सेस राहणार आहे. याच सोबत तुम्हाला इथे स्पेशियस लेआउट्स आणि आउटस्टँडिंग कनेक्टिव्हिटी सुद्धा बघायला भेटते, कारण NH4 हायवे इथून खूपच जवळ अंतरावर भेटतो. तर त्याचसोबत तुम्ही सिटी सेंटरला पण अराउंड पकडून चाला, तुम्ही 10 मिनिटात सिटी सेंटरला पण कनेक्ट करू शकता. आणि चांदणी चौकचं जे मेट्रो स्टेशन आहे ते तुम्हाला इथून फक्त आणि फक्त 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती बघायला भेटेल. तर जेणेकरून तुम्ही कुठल्याही जो पॉइंट आहे पुण्याचा त्याला ट्रॅव्हल इझिली करू शकता. तर ह्या सगळ्या युनिक USPs आहेत ह्या प्रोजेक्टच्या. तर हा असणार आहे आपल्या प्रोजेक्टचा मास्टर लेआउट. हा समोरचा जो तुम्ही रोड बघताय तो पाषाण आणि मुंबई हायवेला कनेक्ट करतो. हा मेन एंट्रन्स एक्झिट इथे आपली राहणार आहे. अराउंड 1.2 एकर्सचा हा मेन एंट्रन्स एक्झिट पॉइंट आहे. जो ग्रेंज थीम मध्ये तुम्हाला दिसतोय हा फेज 1 आहे प्रोजेक्ट. फेज 1 प्रोजेक्ट सोल्ड आउट आहे. इथे लोक ऑलरेडी राहतात. आणि जे आपण क्लब हाऊस आहे पुढे जाऊन मी तुम्हाला क्लब हाऊस इथले दाखवतो. त्याच्यासोबतच हा B6, B5 आणि हा B6 टॉवर आता करंटली लॉन्च झालेले आहेत. आणि हे फ्युचर डेव्हलपमेंटमध्ये तुमचा टॉवर्स येणार आहेत. आणि ह्याच्या बाजूला जो आपण हा 12.5 एकरचा जो एरिया बघताय हा राहणार आहे तुमचा डेडिकेटेड अम्युनिटी स्पेस. आणि सेकंडली मी अजून एक गोष्ट सांगतो, हा जो तुम्ही रोड बघताय हा रोड डायरेक्टली कनेक्ट करतो तुम्हाला टुवर्ड्स NH4 हायवे. तर इथून तुम्हाला कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली भेटणार आहे. आणि फक्त एवढंच नाही, तुमची शाळा पण इथे, हा जो ऑरेंज पार्ट दिसतोय इथे तुमची GGS इंटरनॅशनल स्कूल इथे प्रोव्हाइड बघायला भेटते. तर ही तुमच्या सोसायटीच्या आतच राहणार आहे. सेकंडली हा जो स्केल मॉडेल आहे, स्केल मॉडेलवर आपण समजू शकतो की आपला अम्युनिटी स्पेस जो आहे तो मिडलला हा पूर्ण अम्युनिटी स्पेस प्रोव्हाइड केला गेलेला आहे. तिथे तुमचं मल्टीपर्पज कोर्ट येऊन जाईल, आर्टिफिशियल लॉन, त्याच्यानंतर इथे किड्स प्ले एरिया, म्युझिकल रूम, म्युझिकल प्लाझा, त्याच्यानंतर हे ओपन टू स्काय तुमचं लॉन्ज असेल, इथे तुमचं फंक्शन्स वगैरे होऊ शकतात. हा तुमचा इन्फिनिट मोठा साईजचा लॅब पूल असेल, वरनं कवर्ड असेल. हे सेकंड क्लब हाऊस येऊन जाईल. एक ऑलरेडी डिलिव्हर्ड आहे. इथे तुमचे व्हेरियस स्पोर्ट्स ड्रिव्हन अम्युनिटीज किंवा मग जे फिटनेस झोन आहे तो इथे तुम्हाला बघायला भेटेल. आणि व्हेरियस इनडोअर अम्युनिटीज तुमच्या सोसायटीच्या जस्ट खाली बघायला भेटेल, जसे की क्रेश झालं, इनडोअर गेम्स झाल्या, त्याच्यानंतर मीटिंग रूम्स, वर्किंग पॉट्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या टॉवरच्या खाली बघायला भेटेल. आणि जो पार्ट तुम्ही आत्ता बघताय हा तुमच्या डबल हायटेड ग्रीन लॉबीज असतील. हे डबल हायटेड ग्रीन लॉबीज तुम्हाला प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या बिल्डिंगच्या खाली भरपूर अशा अम्युनिटीज भेटत आहेत. तर आता आपण वळूयात प्रोजेक्टच्या स्पेसिफिकेशन्स आणि युनिट कॉन्फिगरेशन्स कडे. जर कॉन्फिगरेशन्स बद्दल बोलायला गेलं तर 3 आणि 3.5 BHK ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला भेटतील. 3 BHK 1262 स्क्वेअर फीट, 1272 स्क्वेअर फीटचा असेल. प्राइसिंग चालू होती 1,75,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह ऑनवर्ड्स. आणि 3.5 BHK जो आहे तो 1402 आणि 1470 स्क्वेअर फीट एरियामध्ये असेल. त्याची प्राइसिंग चालू होतीये 1,91,00,000 तर हे कॉन्फिगरेशन झाले. आता आपण बघणार आहोत 3.5 BHKचा सुंदर असा सॅम्पल फ्लॅट. त्याच्या आधी मी सांगतो तुम्हाला का चूज करायचे स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲज इन युअर ट्रस्टेड रिअल इस्टेट कन्सल्टंट. कारण आम्ही तुम्हाला दाखवतो तुमच्या प्रिफरन्स आणि रिक्वायरमेंटनुसार मल्टिपल लोकेशन्सला मल्टिपल प्रोजेक्ट्स. जो प्रोजेक्ट तुम्ही व्हिजिट करणार, जो प्रोजेक्ट तुम्हाला आवडणार, त्या प्रोजेक्टचा तुम्हाला भेटणार एक अनबायस रिव्ह्यू विथ रेरा पर्स्पेक्टिव्ह. जो तुम्हाला प्रोजेक्ट आवडला आहे त्या प्रोजेक्टवर आम्ही तुम्हाला ॲश्युअर करतो बॉटम मोस्ट रेटची गॅरंटी ॲट अ ॲब्सोल्यूट झिरो ब्रोकरेज कॉस्ट. तर हे सगळे USPs आहेत स्क्वेअर फीट एक्सपर्टचे. तर आता आपण बघणार आहोत 3.5 BHKचा सुंदर असा सॅम्पल फ्लॅट. तर एंट्रन्समध्ये तुम्हाला हा भव्य दिव्य असा तुमचा 4 फुटाचा
दरवाजा भेटून जातो, जिथून तुम्हाला एक वेगळंच एक व्हॉल्यूम किंवा आपण एक प्रशस्तपणा असा जाणवून येतो. त्याच्यानंतर जो 0.5चा स्पेस आहे तो तुम्हाला एंट्रन्सलाच बघायला भेटतो. हा तुमचा ड्रॉइंग रूम म्हणू शकता, मीटिंग रूम, किंवा मग तुम्हाला बाहेरून गेस्ट येतात त्यांना लिव्हिंग एरियामध्ये इन्व्हाइट नाही करायचं, त्यांच्यासोबत एक शॉर्ट मीटिंग तुम्हाला इथे बसवायची आहे, तर ती पण तुम्ही अरेंज करू शकता. आणि तिथे तुम्हाला स्टोरेज स्पेस पण खूप सारा बघायला भेटतो. तिथूनच आपण एंटर करतो तुमच्या प्रशस्त अशा लिव्हिंग आणि डायनिंग एरियाला, जो की रेक्टँग्युलर शेपमध्ये प्रोव्हाइड केला गेलेला आहे. स्पेशियस आहे. तिथे तुमचा मोठासा असा एल शेप किंवा सी शेप मध्ये तुमचा सोफा सेट येऊन जाईल. त्याच्या बरोबर समोर हा तुमचा टीव्ही युनिटचा एरिया राहील डेडिकेटेड. त्याच्या समोर हा तुमचा आहे डायनिंग स्पेस. तो डायनिंग स्पेस 6 किंवा 8 कॅपॅसिटीचा तुम्ही इथे बसू शकता आरामात. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला इथे सगळ्यात मोठी बाल्कनी प्रोव्हाइड होते, जी की तुम्हाला प्रोव्हाइड असणार आहे 17 बाय 5 फीटची. तिथे तुमचं प्लांटेशन करू शकता. तिथे तुम्ही तुमचे मोठेसे सोफा सेट्स लावू शकता आणि तिथून तुम्हाला व्ह्यूज खूप सुंदर असे भेटणार आहेत. त्या साईडला तुम्ही बघू शकता तिथे प्लांटेशनला एक वेगळी वॉल प्रोव्हाइड केली गेलेली आहे. आणि तिथे तुम्हाला फ्रेंच विंडोज भेटतात. तर फ्रेंच विंडोजमुळे तुमचं जी बाल्कनी आहे ती तुम्ही बघू शकता, पूर्ण असा लिव्हिंग एरिया आणि त्याच्या समोर पूर्ण हा ओपन प्रशस्त असे तुम्हाला बाल्कनी ही बघायला भेटते. कारण तुम्ही जेव्हा लिव्हिंग एरियामध्ये बसता तुम्हाला डायरेक्ट समोर असा व्ह्यू भेटतो, कारण हे पूर्ण ओपन होते. हा जो 3.5 BHK हा असणार आहे बटरफ्लाय कॉन्सेप्ट मध्ये. त्याच्यामुळे एक बेडरूम तुमची ह्या साईडला येऊन जाते, जी की आहे 11 बाय 18, 18 फीट वाईड तुमची म्हणजे बेडरूम आहे. एवढी प्रशस्त बेडरूम, किंग साईज बेड लावलेला आहे. इथे एवढी मोठी स्पेस आहे. तिथे तुम्ही स्पेस बघू शकता, खूप मोठी स्पेस दोन्हीकडे तुम्हाला बघायला भेटते. फुल साईज विंडो आहे आणि त्याच्यासोबतच वॉक इन वॉर्डरोब सह तुम्हाला मोठं असं वॉशरूम सुद्धा बघायला भेटतं. तर हे वॉक इन वॉर्डरोब झालं. हे जी डेप्थ अराउंड 1.5 फीटची आहे. त्याच्या समोरच तिथे ग्लास पार्टिशन करून तुमचं वॉशरूम स्पेस आणि शॉवर स्पेस पूर्णपणे सेपरेट केलेलं आहे. अजून एक USP म्हणजे तुम्हाला भेटते तुमच्या बेडरूम मध्ये हा वुडन फ्लोरिंग फिनिश टाइल्स. तर हे वुडन फिनिश तुम्हाला असेच भेटणार आहेत तुमच्या दोन्हीही मास्टर बेडरूम मध्ये. त्याच्या पहिला आपण बघून घेऊयात आपलं मोठंसं असं किचन, जे की असणार आहे तुमचं पकडून चला एल शेप प्लॅटफॉर्म मध्ये. स्टोरेज स्पेस खूप प्रशस्त आहे. मोठा रेफ्रिजरेटर इथे येऊन जाईल आणि त्याच्यासोबतच तुमची ड्राय बाल्कनी असणार आहे पूर्णपणे सेपरेट. चौथी गोष्ट जी होती तो मी तुम्हाला आता सांगतोय. हा प्रशस्त 3.5 BHKचा लेआउट असू द्या किंवा 3 BHK असू द्या, असेच तुम्हाला रूम साईज भव्य दिव्य तुम्हाला बघायला भेटणार आहेत प्रत्येक लेआउट मध्ये. तुमचा हा लेआउट मध्ये तुम्हाला इथे स्टोरेज स्पेस बघायला भेटतोय आणि त्याच्या ऑपोजिटलाच आपली पहिली किड्स बेडरूम असणार आहे. कॉमन बेडरूम आपण ह्याला बोलू शकतो. ही पण साईज आहे 11.5 बाय 14.5. ज्या साईजची आपल्याला नॉर्मली मास्टर बेडरूम बघायला भेटते तिथे तुम्हाला इथे कॉमन बेडरूम बघायला भेटते. हे तुमचं कॉमन वॉशरूम राहील. USP तर खूपच आहेत या लास्ट बेडरूमच्या, कारण ही परत तुम्हाला इथे वुडन फिनिश टाइल्स भेटतीये, प्लस तुम्हाला इथे प्रायव्हेट एंट्रन्स लॉबी भेटतीये. तुम्हाला कोणी डायरेक्ट ऍक्सेस नाही करू शकत तुमच्या बेडरूमला. आणि ही जी आपण पहिली बेडरूम बघितली ती होती 11 बाय 18, ही आहे 11 बाय 18.5, म्हणजे अजून स्पेशियस, प्लस बाल्कनी आणि प्लस तुमचं म्हणजे एक रूम एवढं पुरेल एवढं तुमचं वॉशरूम पण. तर आपण वॉशरूम बघून घेऊयात. हे वॉशरूम बघा तुम्हाला किती स्पेशियस आहे. तिथे समोर तुमचा WC आहे, तिथे शॉवर रूम आहे, तिथे तुमचं सिंक प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे. अमेरिकन स्टँडर्ड फिटिंग्स इथे प्रोव्हाइड असतील. तुमचे सगळीकडे डॅडो टाइल्स प्रोव्हाइड केले गेले पूर्ण वॉशरूम मध्ये. आणि इथे तुमचा हा स्पेशियस एवढा मोठा तुम्हाला हा वॉक इन वॉर्डरोब स्पेस प्रोव्हाइड केला गेलेला आहे. तर आहे ना, हे म्हणजे ही चौथी गोष्ट जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात युनिक गोष्ट आहे की तुम्हाला वॉशरूम कितीचं आहे तर 11 बाय 9.5च्या साईजचं वॉशरूम आहे. जे तुम्हाला किड्स बेडरूम असते तेवढं तुमचं वॉशरूम आहे मास्टर बेडरूमचं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमची 11 बाय 18.5ची
मोठीशी रूम आणि त्याच्यासोबत अटॅच बाल्कनी, तर ह्या सगळ्या गोष्टी बनवतात ह्या प्रोजेक्टला सर्वात उत्कृष्ट प्रोजेक्ट ऑफ बावधान. जर तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर प्रेस करणं विसरू नका, कारण तुम्हाला अशाच सुंदर अशा प्रॉपर्टीजचा व्हिडिओचा अपडेट येत राहील. तर मी करण जाधव, स्क्वेअर फीट एक्सपर्ट मधून तुमची रजा घेतो.